नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी कुमार भारती यामधील पाठ क्रमांक 4 उत्तम लक्षण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, आकृत्या पूर्ण करा. त्यातील संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. पहिलं, अपकीर्ती टाळावी. दुसरं, सत्कीर्ती वाढवावी. आणि तिसरं, सत्याची वाट धरावी. पुढची आकृती आहे कधीही करू नयेत अशा गोष्टी. पहिलं, पुण्यमार्ग सोडू नये. दुसरं, पैस किंवा होड लावू नये. तिसरं, कुणावरही आपले ओझे लादू नये. आणि चौथं, असत्याचा अभिमान बाळगू नये. पुढची आकृती आहे तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष शोधून लिहा. गुण: स्वच्छतेची आवड आहे. दुसरं, गरजूंना मदत करणे. तिसरं, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास आहे. आणि दोष कोणते आहे तर बहीण भावंडांसोबत मत्सर. दुसरं, लगेच प्रतिक्रिया देणे. आणि तिसरं, कधी कधी आळस येतो. प्रश्न क्रमांक 2, खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात. त्यातील तोंडाळ, तोंडाळांशी भांडू नये. आणि दुसरं, संत, संत संग खंडू नये. प्रश्न तिसरा आहे खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. गोष्टी आहे, पहिली गोष्ट आहे आळस. आळसात सुख मानू नये. दुसरं, परपीडा, परपीडा करू नये. तिसरं, सत्यमार्ग सोडू नये. पुढचा प्रश्न आहे काव्य सौंदर्य. त्यातील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. आशय सौंदर्य. उत्तम लक्षण या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी सर्व गुणसंपन्न आदर्श अशा व्यक्तींची अनेक महत्वाची लक्षणे सांगितली आहेत. भाषिक वैशिष्ट्ये. वरील ओवींमध्ये साध्या सुगम भाषेमध्ये जोडू नये, तोडू नये, सोडू नये अशा यमकांमधून जनसामान्यांपर्यंत त्यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. अशा भाषेचा प्रयोग केल्यामुळे सर्व स्तरांतील लोकांवर हे तत्व बिंबवणे अतिशय सोपे झाले आहे. पापद्रव्य आणि पुण्यद्रव्यांमधील विरोध ठळकपणे दिसून येतो. या ओळींमध्ये प्रासादिकता हा गुण देखील आढळून येतो. दुसरा आहे सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये. या ओळींतील विचार स्पष्ट करा. उत्तर: आशय सौंदर्य. उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तींची लक्षणे समजून सांगितली आहे. त्यापैकी उपरोक्त चरणात एक लक्षण सूचित केलेले आहे. काव्य सौंदर्य. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजातील माणसांमध्ये वावरताना त्याला समाज नियमांचे भान ठेवावे लागते. अशा समूहांमध्ये आदर्श व्यक्तीने कसे वर्तन करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, सभेमध्ये वावरताना आपले मत मांडताना लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे इतरांसमोर ठेवावे. परंतु बोलताना आपले मत मांडताना सुद्धा बाळबोधपणे न बोलता निरर्थक असे वक्तव्य करू नये. बाष्कळपणे बोलू नये. भाषिक वैशिष्ट्ये. उत्तम पुरुषाचे मर्मात्मक वर्णन लक्षण या ओवीतून सुगमपणे मांडलेले दिसून येते. पुढचा आहे आळसे सुख मानू नये. या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आशय सौंदर्य. उत्तम लक्षण या ओळीमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे विशद केलेली आहेत. आळस हा माणसाचा शत्रू आहे असे प्रतिपादिले आहे. काव्य सौंदर्य. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला या उक्तीप्रमाणे आळसामुळे माणसाची प्रगती खुंटते.
माणूस ना करता होतो, त्याला समाजात मान मिळत नाही. त्यामुळे बरीच कार्ये अडून पडतात, मनाला व शरीराला विकार जडतात. त्यात आळस हा एक षडविकार आहे. परिणामी दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. भाषिक वैशिष्ट्य: आळसे कार्यभाग नासतो अशा मार्मिक भाषा शैलीत संत रामदास स्वामी आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये असे स्पष्ट करतात. अशा प्रकारे आज आपण उत्तम लक्षण या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.